उद्धव ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। लढाई संपली नाही, सुरू झाली आहे। आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर ते होईल, उद्धव ठाकरे यांचं विधान। देवाच्या म्हणजे माझ्या मनात असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर वरच्या देवाच्या मनात आहे, महापौर महायुतीचाच होणार, फडणवीसांचं भाष्य। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख अचाट। धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्तीची लढाई होती। निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट। शिवसेना मनसेच्या युतीमध्ये मनसे बिगेस्ट लुझर। राज ठाकरेंना युतीचा कुठलाही फायदा झाला नाही, मात्र उद्धव ठाकरेंना फायदा झाला। फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। शिवसेना मनसे भेदभाव कुठे दिसला नाही। दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता, एक दिलाने निवडणूक लढलो, एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार। जय श्रीराम म्हणत लवकरच आमचा महापौर मुंबईमध्ये बसवू। ठाकरे सीएम असताना आयुक्तांना फोन करून आमचं घर तोडायला सांगायचे, नितेश राणेंचा आरोप। आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत। सत्ता नसतानाही आम्ही लढाई सोडणार नाही। भाजप शिंदेंनी मुंबईवर अदानींचा झेंडा फडकवला, संजय राऊतांची टीका। पुणेकरच पुण्याचे दादा, आम्ही सर्व त्यांचे सेवक। पुणेकरांनी मोदींना भाजपला स्वीकारले, पुणेकरांनी अजित पवारांना नाकारल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं भाष्य। पराभवाने खचायचं नसतं, काम करत राहायचं, अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला। मनपा निवडणुकीत अंदाज चुकल्याची दिली कबुली। अजित पवार शरद पवारांची बारामतीत बैठक। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार, शशिकांत शिंदेंसह अमोल कोल्हेंची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर। भाजपच्या 119 नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार। पुण्यातील मोठ्या विजयानंतर नगरसेवकांसोबत पहिली बैठक। महापौर निवडीआधी शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक वांद्र्यातील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये शिफ्ट। सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार, बैठक सुद्धा होणार। प्रगतीचं राजकारण लोकांनी स्वीकारलं। मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असेल, अमृता फडणवीस यांच्याकडूनही विश्वास व्यक्त। मनसेच्या विजयी उमेदवारांचा राज ठाकरेंकडून सत्कार, तर कमळाच्या पाकिटातून पैसे वाटले, सत्ताधाऱ्यांनी पैशाने उमेदवार पळवले, शर्मिला ठाकरे यांची टीका। बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि 7 दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू। गडहिंग्लज चंदगड रस्त्यावर दोन्ही गाड्यांच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू। संतप्त जमावाने कार पेटवली।